कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, 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 मला बोलायचंय तुमच्याशी। बोला की। काय झालं? टेन्शन मध्ये आहात? टेन्शन आहेच। काय झालं? फॅक्टरीमध्ये काय झालंय का? फॅक्टरीचं काय नाही हो, फॅक्टरीची प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सोडवतोय आम्ही। पण घरात काय झालं की डोसकं सुन्न होते, आणि आई साहेबांविषयी जर काय असेल डोसकं कामच करत नाही माझं। आता काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं म्हणजे त्या काय करणार? त्यांनी केलंच होतं ना। चुकलंच बघ भुवे तुझं। खरंच गरज होती का हे समज करायची? तुला माहित होतं ना व? जन्माला घातलंय मी तुला, मला कळणार नाही बाई? मग बोलली नाहीस ती? आई आहे मी तुझी लेकरा, मला तुझं मन कळतं, पण असं मृगजळाच्या मागं धावून काय होणार आहे? मृगजळाला फसून तर आलो आम्ही, इथं अडकलो। आता मागं नाही हटता येणार। मला ठाव आहे तुझं त्यांच्यावर लय प्रेम आहे, लय वर्षापासून तुला त्यांच्याशी लगीन करायचं आहे। मला बी वाटतं तुझं त्यांच्याशी लगीन व्हावं, तू असं आयुष्यात एकटं राहू नये। अगं मी तर त्यासनी जावई बापू म्हणत आले ना मग। पण मला एक सांग, हे असं या मार्गानं लगीन करून तुला काय मिळणार आहे? बायकोचा मान। अगं पण तो मान भुवीचा नाही आहे, चारुलताबाईंचं। म्हणून तर आम्ही त्यांचं रूप घेतलं ना व। असं फसवून अधिपतीनं माहित होतं की। हा, ते समजा कळलं मला। आणि भुवे, मला बी वाटतं मी जिवंत असेपर्यंत त्यांच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं। तुझं प्रेम खरं आहे ग, फक्त मार्ग चुकला ग। तुम्ही अजून तेच डोसक्यात धरून ठेवले। नाण्याच्या दोन बाजू असतात, दुसरी बाजू बी बघत जावं की कवा तर। कुठली दुसरी बाजू? दुसरी आई साहेबांची बाजू। त्यांची कसली बाजू आहे अधिपती? सांगा। जे झालं त्याचा त्यासनी लई त्रास होतोय। त्या मला काय म्हणल्या माहिती आहे? त्यांनी जे केलं ते चुकलं। काय चुकलं असं म्हटलं त्या? हा, तुम्हासनी जसं वाटतं तसं नाही। त्यांचंच मन त्यासनी खायला लागले। त्यांनी जे काय केलंय ते त्यांच्या प्रेमापोटी केलंय, बाकी काय नाही। आता त्यांचं मन विटलंय माहितीये का? त्यासनी लय वाईट वाटायला लागले। अहो आज त्या काय म्हणल्या माहितीये? म्हणल्या मी वृद्धाश्रमात जाते। मला लय वाईट वाटलं मास्तरीनबाई। भरल्या घरात असं कोण वृद्धाश्रमात जायची भाषा करते का सांगा? पण त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे? काय बोलताय तुम्ही? खरंच अधिपती, हल्ली खूप चांगले वृद्धाश्रम असतात, चांगल्या चांगल्या सुविधा असतात। तुम्ही दर आठवड्याला जाऊन त्यांना भेटू शकता। हो, काय बोलता? डोसकं बिस्कं फिरलंय का तुमचं? तुम्हाला कळतंय का काय बोलतंय? पती, मी नाही म्हणत आहे, त्याच म्हटल्या ना वृद्धाश्रमात जायचंय म्हणून। अहो त्या लाख म्हणतील, आपण ऐकायला पाहिजे का मग त्यांचं? एवढं चांगलं घर आहे, हा, सगळी माणसं आहेत, नोकर चाकर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्यासनी एवढं वाईट वाटतंय म्हणजे आपण फॅमिली म्हणून कुठेतरी फेल झालो। आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे, घरात सारखे वाद चालू आहेत, त्यांच्या मनासारखी एक गोष्ट होत नाही, त्या इथं सुखी नाही आहेत मास्तरीनबाई। मग त्यांचं सुख ज्यात आहे ते करू द्या त्यांना। हे बघा, त्या एक म्हणणार, त्याला आपण नाही म्हणणार, मग त्या पुन्हा दुःखी होणार। त्यापेक्षा त्यांना जे हवंय ते करू द्या त्यांना। अहो त्यासनी वृद्धाश्रमात जायचं, मग काय मी त्यासनी सांगू तुम्ही वृद्धाश्रमात जा? काय बोलताय तुम्ही? मला काय कळत नाही बरं काय। अहो आई साहेब आहेत आमच्या, देवी समान मानतो आम्ही त्यासनी। त्यासनी वृद्धाश्रमात टाकायला आपण काय? आपण नाही टाकत होत त्यांना, वृद्धाश्रमाचा मुद्दा त्यांनीच काढलाय ना। अहो त्यांचा मुद्दा काय का असं, पण ह्यो मुद्दा त्यांच्या डोसक्यात आला तो का? त्याच्या मागच्या काय भावना होत्या ते समजून घ्यायला नको?
मला त्या या घरात पाहिजेत बघा. एवढे दिवस त्या बाहेर होत्या तेव्हा येड्यासारखं त्यासनी उडकत होतो, आणि आता त्या घरात आहेत तर काय त्यासनी बाहेर पाठवू? हे शक्य नाही बरं काय. आणि तुम्ही बी असला काय विचार डोसकत आणू नका. मला वाटलं होतं उलट की तुम्हाला हे कळल्यावर तुम्ही चिडाल. मी आईसाहेबांनी मी तेच म्हणलं, आईसाहेब असं कसं काय बोलल्या असं तुम्ही म्हणाल, पण तुम्ही काय भलतंच बोलतायचा. हे काय मला पटाय नाही हवा. जाऊ दे, आपण नको बोलायला. नाही ना, तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं. नको बोलायला आपण, कारण आता आपण कितीही बोललो तरी आपल्यात वादच होणार आहेत. तुम्हाला नाहीच पटणार आहे, पण उद्या बोलूया का यावर? काय झालंय तुम्हाला? तुम्ही नेहमीसारखं बोलणं झालंय. जाऊ दे, आपण नंतरच बोलूया. मला काम आहेत खूप. पाणी हवंय का? मग उत्तर कसलं? असं का बोलला तुम्ही? काय बोलले मी? आईसाहेब वृद्धाश्रमात जाऊ देत म्हणून. मी कुठे असं म्हटलंय? अरे म्हणला तुम्ही मास्तरीन बाई. मी असं नाही म्हटलंय. हो, असं त्या म्हटल्या, हे तुम्हीच सांगितलं ना मला. हा, पण असं वय झाल्यावर आई बापाला वृद्धाश्रमात सोडायचं बरं आहे काय? तुम्हाला माहिती आहे अधिपती, काय? आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी 4 आश्रम होते. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. म्हणजे आपले ऋषीमुनी खूप खूप हुशार होते. त्यांनी खूप विचार करून योजना आखली होती. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे शिक्षण घेण्याचा काळ, मग त्यानंतर संसारासाठी गृहस्थाश्रम, आणि एकदा मुलं मोठी झाली, आपापल्या मार्गाला लागली की त्या काळाला म्हणायचं वानप्रस्थाश्रम. आणि या काळामध्ये माणसं आपलं घरदार सोडून जंगलामध्ये किंवा कुठेतरी लांब झोपडी करून राहायचे, आणि मग हळूहळू हळू संसारातनं आपलं मन काढून घ्यायचे, सुखांचा त्याग करायचे. तुम्हाला असं नाही वाटत अधिपती की आपण हल्ली बाहेरच्या देशांचं एवढं अनुकरण करतोय? किती योग्य वाटतं तुम्हाला? अहो, असं काय म्हणताय? उलट आता या वयात म्हाताऱ्या माणसांना आपली जास्त गरज असते. त्यांची दुखणी खुपणी कोण बघणार? मग त्यांनी त्यांच्या लेकरांसंग राहायचं ना. बरोबर आहे, पण त्याचा त्रास नको व्हायला ना इतरांना. म्हणजे तुम्हाला त्रास होतोय त्यांचा एवढा? नाही, मी जनरलच बोलले. असं नका बोलू मास्तरीन बाई. मला असं वाटतं अधिपती की तुम्ही खूप इमोशनली विचार करताय. त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे. हो, इच्छा म्हणजे आता त्यांची तशी इच्छा का होत्या? त्यांच्या दुःखाला कुठेतरी आपण जबाबदार आहे का बाबा? हे विचार करायला नको आपण? कधी कधी स्वतःच्या दुःखासाठी माणूस स्वतः जबाबदार असतो. तुम्ही त्यांचा एवढा राग का करताय सो? कारण तुम्ही त्यांच्यावर एवढं प्रेम करता म्हणून. हा, मग तुम्हाला माहिती आहे अधिपती, चुकीच्या माणसावर केलेलं प्रेम आणि अपात्र दान दोन्ही वाया जातं असं म्हणतात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.